सेंगोल अर्थात राजदंड की संविधान असा एक नवा वाद सध्या भारताच्या संसदेमध्ये सुरू आहे। नुकत्याच 2024च्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि 2024च्या निवडणुकांच्या नंतर पहिलंच संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सेंगोल की संविधान असा एक नवा वाद समोर आलेला आहे। आता हा वाद नेमका काय आहे हे आपण बघणं गरजेचं आहे आणि हा सेंगोल आला कुठून नेमकं हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे। आणि या सेंगोलला भारतीय जनता पार्टी अर्थातच नरेंद्र मोदी हे इतकं महत्त्व का देत आहेत हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असताना भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं, परंतु स्वातंत्र्य देत असताना सत्ता हस्तांतरित झाली आहे याचं प्रतीक म्हणून काय वापरायचं असा प्रश्न भारतामध्ये व्हाईसरॉयच्या समोर आणि नेहरूंच्या समोर होता। आणि म्हणूनच भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंना असं विचारलं की सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून आपल्याला काय वापरता येऊ शकतं असा प्रश्न लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंना केला। नेहरूंनी सी राजगोपालाचारी यांना विचारणा केली की आपण असं काय प्रतीक आहे की आपण हे सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून वापरू शकतो। आणि मग सी राजगोपालाचारी यांनी नेहरूंना असं सांगितलं की सेंगॉल हे प्रतीक आपण सत्ता हस्तांतरणासाठी वापरू शकतो। आणि मग हे सेंगॉल काय आहे तर सेंगॉल हे शेव मठाचं एक प्रतीक होतं आणि हे शेव मठाचं प्रतीक काय होतं तर राजाचा जो राजदंड असतो त्या राजदंडाचं प्रतीक म्हणून हे सेंगॉल वापरलं जायचं। आणि हे सेंगॉल काय आहे तर हा सेंगॉल देवाचं प्रतिनिधित्व करतो अशा पद्धतीचा त्याचा वापर केला जायचा आणि तो राजाच्या बाजूला ठेवला जायचा आणि राजा ज्यावेळेस न्याय करेल त्यावेळेस त्या सेंगॉलच्या आधारावरती करायचा, अर्थातच तो त्या देवाच्या आधारावरती अर्थातच धर्मपीठाच्या आधारावरती तो न्याय करतोय असं सिद्ध केलं जायचं आणि त्या सेंगॉलचा वापर न्यायदानासाठी केला जायचा। तेच सेंगॉल 2022-23 मध्ये ज्यावेळेस आपण सेंट्रल व्हिस्टा बांधली आणि या सेंट्रल व्हिस्टाचं उद्घाटन करत असताना नरेंद्र मोदी यांनी हा सेंगॉल या संसदेमध्ये आणून ठेवला। हा सेंगॉल ज्यावेळेस नेहरूंना दिला गेला होता त्यावेळेस नेहरूंनी हा सेंगॉल संसदेमध्ये आणलेला नव्हता, तर तो सेंगॉल त्यांनी त्यांच्या घरी ठेवलेला होता। परंतु हा सेंगॉल नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा बांधल्यानंतर हा सेंगॉल संसदेमध्ये आणलेला आहे आणि लोकसभेमध्ये जिथे अध्यक्ष बसतात त्यांच्या बाजूला हा सेंगॉल ठेवण्यात आलेला आहे। आणि ह्या सेंगॉलच्या आधारावरती आपण राज्यकारभार करतोय असं दाखवून देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांचा सुरू आहे। परंतु या सेंगॉलला मात्र विरोधी पक्षाने विरोध केलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की या सेंगॉलला सध्याच्या भारताच्या राजकारणामध्ये काही अर्थ नाही आहे, तर आपण भारताच्या राज्यघटनेनुसार राज्यकारभार करतो, त्याच्यामुळं या सेंगॉलच्या ठिकाणी आपण भारताच्या राज्यघटनेचं प्रतीक वापरलं पाहिजे। सेंगॉलचं प्रतीक आपण वापरू शकत नाही, या सेंगॉलऐवजी आपल्याला भारताच्या राज्यघटनेचं प्रतीक म्हणून वापर करावा लागेल। आणि म्हणूनच विरोधी पक्षाच्या वतीने या सेंगॉलला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जातो आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सेंट्रल व्हिस्टाचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस अनेक बुवा महाराज मठाचे मठाधिपती या सगळ्यांना घेऊन नरेंद्र मोदी यांनी हा सेंगॉल संसदेमध्ये स्थापन केलेला होता। या नव्या संसदेमध्ये हा सेंगॉल आहे, जुन्या संसदेमध्ये मात्र हा सेंगॉल नव्हता। सेंगॉल याचा अर्थ राजदंड आपण त्याला असं म्हणतो आणि राजदंडाचा वापर सध्या केला जातो आहे। आणि आमचं जे राज्यकारभार आहे हा राज्यकारभार लोकशाहीचा नाही तर राजेशाहीनुसार चालू आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न देखील नरेंद्र मोदीच्या वतीने केला जातो आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच विरोधकांनी याला विरोध केलेला आहे आणि लोकसभेचे अध्यक्ष जिथे बसतात त्यांच्या बाजूला लावलेला हा सेंगॉल काढून तिथे भारतीय संविधानाचं प्रतीक लावण्यात यावं असं मत विरोधी पक्षाच्या वतीने व्यक्त केलं जात आहे। विरोधकांनी याचा आग्रह देखील धरलेला आहे आणि म्हणूनच सेंगॉलचा हा वाद अर्थातच राजदंडाचा हा वाद पुन्हा एकदा पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपल्याला नेमकं काय वाटतं की हा सेंगॉल काढून तिथे भारताच्या संविधानाचं प्रतीक बसवलं पाहिजे का? आपली भूमिका नेमकी काय आहे हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।